वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना येणाऱ्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा सण अत्यंत खास मानला जातो. नवीन मराठी वर्षाची सुरुवात, नवीन मराठी वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते. गुढीपाडवा येण्या अगोदरच आपण गुढीसाठी वस्त्र खरेदी करत असतो किंवा गुढीसाठी आपण साडी खरेदी करत असतो. गुढीसाठी जर आपण आपल्या राशीनुसार शुभ रंगाची साडी निवडली तर निश्चितपणे आपल्याला याचे शुभफळ जे आहे तर ते मिळत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग हे शुभ सांगितलेले आहेत तर काही रंग हे अशुभ सांगितलेले आहेत. गुढीसाठी साडी घेताना राशीनुसार आपण कोणत्या शुभ रंगाची साडी घेऊ शकतो याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे जरी आपल्याला राशीनुसार शुभ रंगाची साडी गुढीसाठी खरेदी करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण इतर शुभ रंगाची साडी जी आहे तर ती गुढीसाठी वापरू शकतो. परंतु कोणत्या रंगाची साडी चुकूनही घेऊ नये किंवा गुढीसाठी वापरू नये याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्यापासूनच जुनी पाने गळून नवीन पालवी फुटायला सुरुवात होत असते. गुढी आपल्याला सांगते की मी जशी उंच आहे तसे उंच यश तुम्हाला मिळो, तुमची प्रगती होवो. नवीन वर्ष सुरू झाले आहे, नवीन विचारांना चालना द्या, नवीन संकल्प करा, यशाची उतुंग भरारी घ्या असा संदेश गुढी आपल्याला देत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपले वर्षफल बघतो, भविष्य जाणून घेत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार गुढीसाठी साडीचा शुभ रंग सुद्धा निवडू शकतो. जर आपण आपल्या राशीनुसार गुढीला साडी नेसवली तर आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते, आपले जीवन आनंदाने भरून जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीला स्वतःचा भाग्यशाली असा रंग असतो आणि जर आपण आपल्या राशीनुसार रंगाची निवड केली तर निश्चितपणे आपल्याला याचे शुभफळ प्राप्त होत असते. जरी आपल्याला राशीनुसार शुभ रंगाची साडी गुढीला नेसवणे जमले नाही तर आपण इतर शुभ रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा नेसवू शकतो. आता शुभ रंग कोणते आहेत ह्या सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे राशीनुसार आपण कोणत्या शुभ रंगाची निवड करू शकतो. गुढीचे वस्त्र घेताना किंवा गुढीसाठी आपण जर साडी खरेदी करणार असू तर आपण आपल्या राशीनुसार शुभ रंग निवडू शकतो. आपल्या घरातील जी करती स्त्री आहे किंवा करता पुरुष आहे तर त्याच्या राशीनुसार आपल्याला हा रंग जो आहे तर तो निवडायचा आहे. पहिली रास आहे ती म्हणजे मेष आणि वृश्चिक राशी. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचे प्रतीक लाल आहे. यामुळे या दोन राशींच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी लाल हा शुभ रंग असणार आहे. ज्या घरातील कर्त्या स्त्रीची किंवा कर्त्या पुरुषाची रास ही मेष किंवा वृश्चिक आहे तर त्यांनी लाल रंगाची साडी जी आहे तर ती निवडायची आहे. जी व्यक्ती गुढी उभारणार आहे तर त्या व्यक्तीच्या राशीनुसार सुद्धा आपण हा शुभ रंग निवडू शकतो. तर लाल रंग, त्याचप्रमाणे केसरी रंग आणि गुलाबी रंग, तर या 3 रंगांच्या साड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा मेष आणि वृश्चिक राशीसाठी शुभफळ देणाऱ्या असणार आहेत. यानंतरची रास आहे वृषभ आणि तुळ राशी. वृषभ आणि तुळ राशीचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र. या राशीचे भाग्यशाली रंग जे आहेत तर ते चंदेरी, गुलाबी, निळा तर हे रंग आहेत. मग या रंगाची साडी आपण गुढीसाठी खरेदी करू शकतो. यानंतरची राशी आहे ती म्हणजे मिथुन आणि कन्या राशी. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे आणि बुधाचे प्रतीक म्हणजे हिरवा रंग. हिरव्या रंगाबरोबरच केसरी, गुलाबी, पिस्ता कलर, निळा कलर तर हा सुद्धा मिथुन आणि कन्या राशीसाठी शुभ असणार आहे. यानंतर रास आहे ती मकर आणि कुंभ. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे. शनीचा रंग हा निळा आहे आणि काळा सुद्धा आहे. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या शुभ कार्यासाठी किंवा एखाद्या शुभ दिवशी काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे. त्यामुळे ज्यांची मकर आणि कुंभ राशी आहे तर त्यांनी गुढीसाठी निळा रंग किंवा जांभळा रंग तर या रंगाची साडी निवडावी. निळा आणि जांभळा रंग हा मकर आणि कुंभ राशीसाठी शुभ रंग असणार आहे. त्याचप्रमाणे आकाशी रंगाची साडी सुद्धा या व्यक्ती निवडू शकतात. यानंतर धनु आणि मीन राशींचा संबंध हा विष्णूंशी येत असतो. म्हणजे धनु आणि मीन राशी ज्या आहेत तर त्या विष्णूंशी संबंधित आहेत. त्यामुळे पिवळा आणि
केशरी रंग जो आहे तर तो धनु आणि मीन राशीसाठी शुभ रंग असणार आहे. त्याचप्रमाणे पिस्ता कलर असेल, क्रीम कलर असेल, गुलाबी कलर असेल तर या सुद्धा रंगाची साडी आपण गुढीसाठी नेसवू शकतो. यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र आणि यांच्यासाठी शुभ रंग असणार आहे तो म्हणजे चंदेरी किंवा गुलाबी, त्याचप्रमाणे लाल आणि पिवळा. हे जे 4 शुभ रंग आहेत तर ते कर्क राशीसाठी असणार आहेत. यानंतर सिंह राशी आहे. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे आणि सिंह राशीसाठी जो शुभ रंग असणार आहे तर तो लाल असणार आहे. त्याचप्रमाणे सोनेरी, केसरी तर हे सुद्धा सिंह राशीसाठी शुभ रंग असणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनावरती नवग्रहांचा प्रभाव पडत असतो. प्रत्येक रंग हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडीत आहे. त्यामुळे प्रत्येक रंगाला स्वतःचे असे काहीतरी गुणधर्म असतात. त्यामुळे आपण राशीनुसार हे रंग जे आहेत तर ते निवडू शकतो. राशीनुसार जरी आपल्याला रंग निवडणे शक्य झाले नाही तरीसुद्धा आपण इतर जे शुभ रंग आहेत तर या शुभ रंगाचे गुढीचे वस्त्र खरेदी करू शकतो किंवा गुढीसाठी साडी खरेदी करू शकतो. मग त्यामध्ये आहे तो म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ सांगितला गेलेला तो म्हणजे लाल रंग. त्याचप्रमाणे हिरवा रंग असेल, पिवळा रंग असेल, गुलाबी रंग असेल, जांभळा असेल, केसरी असेल तर अशा कोणत्याही रंगाचं गुढीचं वस्त्र आपण खरेदी करू शकतो किंवा आपण गुढीसाठी या रंगाची साडी खरेदी करू शकतो. परंतु आपल्याला काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा शुभ कार्यासाठी अशुभ सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे भडक रंगाची साडी किंवा जे रंग डोळ्यांना दिसायला उग्र दिसतात तर अशा रंगाची साडी, पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तर ही सुद्धा आपल्याला गुढीसाठी वापरायची नाही.